हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. ऊर्ध्वमूलम याचा अर्थ आहे की वर मूळ आणि खाली शाखा. अध म्हणजे खाली असतात. हे भ्रमित आहे, यांनी चुकीचं केलंय. अधम म्हणजे ब्रह्म रूप मुख्य शाखा वाले नाही. हे दुसऱ्या अध्यायात 15व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात 2 वेळा अध आहे. अध अध त्याचा अनुवाद त्यांनी पुढच्या पृष्ठावर केला आहे. अध म्हणजे खाली. अध म्हणजे खाली. अध म्हणजे खाली. ऊर्ध्व म्हणजे वर. अध म्हणजे खाली. अध म्हणजे खाली. तर आपण इथे शुद्ध करून घेऊ. यांनी गडबड केली आहे थोडीशी. अशी बेईमानी करून यांच्या लक्षात आली नाही. आता आपण पुन्हा 15व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रावर पुन्हा आलो. ऊर्ध्वमूलम वरती मुळं आणि अधशाखम खाली शाखा असणारा. अश्वत्थम प्राहुः अव्ययम हा संसार रूपी पिंपळाचा अविनाशी वृक्ष म्हटलाय. छंदांसी यस्य पर्णानी याची जी पानं इत्यादी आहेत, याचे छंद आहेत, विभाग आहेत, पार्ट आहेत. य तमवेद या सर्व भागांना जे जाणतात, तम त्या अज्ञात अंधकारात लपलेल्या त्या सर्व विभागांना जाणतो. स वेदवित तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे, अर्थात तो तत्वदर्शी संत आहे. हे पहा, आदि पुरुष परमेश्वर रूप मूळ असणारे या सांगण्यातील भाव आहे की वर जी ही मुळं आहेत, ही वर जी मुळं आहेत ही तर समजा ऊर्ध्वमूलम, तर आदि पुरुष परमेश्वर म्हणजे परम अक्षर ब्रह्म हे जे आहे सच्चिदानंद घनब्रह्म हे मूळ समजा. आणि हे खोड अक्षर पुरुष परम अक्षर पुरुष, हे खोड अक्षर पुरुष. हे पहा, हे पूर्ण ब्रह्म म्हणा, परमेश्वर म्हणा, परमअक्षर ब्रह्म म्हणा किंवा सच्चिदानंद घनब्रह्म म्हणा, ही मुळं आहेत. जसं की फक्त मूळ. आणि मग त्याच्या बाहेर जे जमिनीच्या बाहेर दिसून येतं त्याला झाड म्हणतात. गीता ज्ञानदात्याने केवळ इतकंच म्हटलं आहे की ऊर्ध्वमूलम वर मुळे, वर मूळ आणि खाली शाखा असणारा हा संसार रूपी पिंपळाचा वृक्ष आहे. आणि जे संत याचे सगळे छंद म्हणजे विभाग जाणतो, स वेदवित तो तत्वदर्शी संत आहे. परमेश्वर कबीरजींनी 600 वर्ष आधी येऊन सांगितलं होतं. तत्वदर्शी संताची भूमिका सांगितली होती आपल्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीने, आपल्या मुखकमलातून बोलून. तो अशीच लीला करतो. वेदही पुरावा देतात. साधारण 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने सांगितलं होतं की अक्षर पुरुष एक झाड आहे. हे जमिनीच्या बाहेर दिसून येते, त्याला वृक्ष म्हणतात. अक्षर पुरुष एक वृक्ष आहे आणि क्षरपुरुष त्याची फांदी, ज्याला निरंजनही म्हटलं आहे, ज्योत निरंजन. आणि तिन्ही देव रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी, तिन्ही देव हे शाखा आहेत आणि पर्णरूपी संसार. आता गीता ज्ञानदाता म्हणतो की या ज्या संसाररूपी वृक्षाच्या जी वर मुळे आणि खाली शाखा असणारा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे, जो याचे सगळे छंद म्हणजे सगळ्या विभागांना सांगेल, तो तत्वदर्शी संत आहे. तो वेदाचे तात्पर्य जाणणारा आहे. आता पहा, परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं की अक्षर पुरुष एक झाड आहे, ज्योत निरंजन म्हणजे क्षरपुरुष त्याची फांदी आणि तिन्ही देव त्याच्या शाखा आहेत, हा पर्णरूपी संसार. आता पहा, परमात्म्याने सांगितलं कबीर अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वा की डार. यांना क्षरपुरुषही म्हणतात, ज्योत निरंजन.
और तीनों देवा रजगुण ब्रह्मा सतगुण विष्णु तमगुण शिव जी रूपी शाखा है ये पाच रूप संसार। हे पहा, हे कारण हे जमिनीतून हे परोक्ष आहे, पूर्ण परमात्म्याचे गुप्त आहे. जमिनीत जशी मुळे परोक्ष असतात, जमिनीत जसं मूळ परोक्ष असतं, आता हे खोड अक्षर पुरुष आहे. अक्षर पुरुष एक झाड आहे आणि क्षरपुरुष त्याची फांदी, ही जाड फांदी. क्षरपुरुष म्हणा, ज्योतनिरंजन म्हणा, कालब्रह्म म्हणा, आणि तिन्ही देव रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी या शाखा आहेत आणि पर्णरूपी संसार. तर सच्चिदानंद घनब्रह्म यांच्या वाणीत हे कंप्लीट ज्ञान लिहिलेलं आहे. गीताजीमधल्या अध्याय नंबर 4 मधील श्लोक नंबर 32 हा निष्कर्ष आहे की ते सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत सत्साधना म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती बऱ्याच विस्तारानं आणि यथार्थतेनं दिलेली आहे. त्यांना विचारा. आणि तत्वदर्शी संतांची ही ओळख सांगितली आहे की तत्वदर्शी संत सांगतील तो कसा असेल, तो जो संसाररूपी वृक्षाचे सर्व भाग सांगेल, सवेदवित, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे, अर्थात तो तत्वदर्शी संत आहे. बघा आता इथे वाचतोय, यांची वाणी वाचूया. आदि पुरुष परमेश्वर रूप मूळ असणारे, अधशाखम खाली शाखा, हा चुकीचा अनुवाद आहे, बेईमानी करून ठेवली आहे. आणि संसाररूपी पिंपळाच्या वृक्षाला अविनाशी म्हणतात. वेद ज्याची पानं म्हटली आहेत, छंदांचा अर्थ वेद केलाय. आणि त्या संसाररूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित, मुळापासून आणि पानांपर्यंत, हे समजा मुळासहित तत्वाने जाणतो, सवेदवित, सवेदवित, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे, तो तत्वदर्शी संत आहे, तो वास्तविक ज्ञानी तत्वदर्शी संत आहे. आता इथून आणखी पुढे जाऊया. जसं या पुस्तकात पुढे पहा, अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर आता 1 आपण वाचला, दुसरा पहा. यात लिहिलं आहे की त्या संसाररूपी वृक्षाच्या तिन्ही गुणरूप, तिन्ही गुणरूप या शाखा आहेत. विषय प्रवालहा या शाखा आहेत. बस इतकंच लिहायचं होतं. खाली आणि वर पसरलेलं सर्वत्र नाही, कारण पृथ्वी लोकावर हे ज्ञान सांगितलं जात होतं. आणि श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री रजगुण ब्रह्मा, श्री सद्गुण विष्णू, श्री तमगुण शिवजी यांची जी पोच आहे, रीच आहे, त्यांची जी पोच आहे, जे त्यांचं प्रभुत्व आहे त्यांचं, ती केवळ या 3 लोकांवर आहे. पृथ्वीलोक, खाली एक पाताळ लोक आणि वर स्वर्गलोक. या 3 लोकांवर यांचं प्रभुत्व आहे, इथवर त्यांची पोच आहे. ते एकेका विभागाचे मंत्री आहेत. आणि पृथ्वी लोकात हे ज्ञान सांगितलं जात आहे. वर आणि खाली म्हणजे स्वर्ग आणि खाली पाताळापर्यंत यांची कीर्ती आहे. रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू आणि तमगुण शिवजी यांची. बघा श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15चा आपण श्लोक नंबर 2 वाचत आहोत. त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूपू शाखा, हा आहे अधच ऊर्ध्वम प्रसूतः तस्य शाखा गुणप्रवृद्धः. आता इथे तिन्ही गुणरूप जलाने वाढलेल्या शाखा आहेत, नाही आहेत. या आहेत विषय प्रवाला शाखा, विषय विकाराच्या शाखा आहेत असं समजा. यांनी चुकीचं करून ठेवलंय. खाली आणि वर, सर्वत्र नाही, खाली आणि वर पसरल्या आहेत. आणि मनुष्य लोकात, इथे पृथ्वी लोकात कर्मांच्या अनुसार बांधणारी, म्हणजे कर्मांच्या अनुसार आपल्याला सुनियोजित ठेवणारी मुख्य कारण आहे. मुलानी म्हणजे मूळ आहे, ती मुख्य कारण आहे. खाली आणि वर, सर्व लोकात नव्हे, केवळ वर आणि खाली पसरल्या आहेत. इथे एक शब्द आला आहे, तिन्ही गुणरूपी शाखा, तिन्ही गुणरूप शाखा. आता रजगुण ब्रह्मा आहे, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी, ही कॉन्सेप्ट क्लिअर करायला हवी. एक तर अगदी साधं असं बघा तुम्ही,
रजगुण ब्रह्मा आहे, हेच 3 गुण आहेत, याच 3 देवता. याच पुराणांमध्ये बघा, हे गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे, मार्कंडेय पुराण. हे तेच मार्कंडेय पुराण आहे, सचित्र जाड टाईप. आता हे कुठे छापलंय इथे बघू. प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाताचा संस्थान. हे यांचे फॅक्स आणि फोन नंबर आहेत. याच्या 123 नंबरवर तुम्हाला दाखवतो. संक्षिप्त मार्कंडेय पुराण 122 पृष्ठापासून सुरू करू. हे मार्कंडेयजी बोलत आहेत. मार्कंडेयजी आपलं ज्ञान सांगत आहेत आणि ते समोर येतात. इथे रजगुण प्रधान ब्रह्मा, तमगुण प्रधान रुद्र आणि सत्व प्रधान श्री विश्वपालक विष्णू आहे. ह्याच 3 देवता आहेत आणि हेच 3 गुण आहेत. ह्याच 3 देवता आहेत, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. आणि याच 3 देवता म्हणा किंवा हे 3 गुण म्हणा. झाली कॉन्सेप्ट क्लिअर? तसं तर बुद्धिवंतास म्हणतात की संकेत पुरेसा असतो, पण तरीही खूप खोलवर मुळं आहेत या अज्ञानाची आपल्यात. आणखी एक प्रमाण देत आहे बघा. हे आहे श्रीमद देवी भागवत हिंदी टीकासहित भाग 1. हे कुठून प्रकाशित आहे? हे आहे अथ देवी भागवतम सभाषा टीकम समहात्म्यम, खेमदास श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई 4. आता इथे पहा, यात संस्कृतही बरोबर दिलं आहे, फारच कमाल यात. हे आहे अथ श्रीमद देवी भागवते भाषा टीकायुक्ते तृतीय स्कंद प्रारंभ्यते. 3रा स्कंद प्रारंभ झाला आहे आता यांच्या 11व्या पृष्ठावर. 3ऱ्या स्कंदातील 11व्या पृष्ठावर आता आपण आलो आहोत. 5वा अध्याय आहे हा. 5व्या अध्यायाचा 8वा श्लोक आहे. 7वा समाप्त झाला, 8वा वाचूया. भगवान शंकर म्हणतात, हे माते, जर तुम्ही आमच्यावर सतत दयायुक्त असाल तर आम्हाला तमोगुणाने कशा प्रकारे प्रदान केलं आहे? ब्रह्मा रजोगुण आणि हरी सत्वगुण युक्त केले. का युक्त केले आहे? आता आपण इथे हिंदीही वाचणार आहोत. हिंदी आपण वाचलं, आता संस्कृत वाचूया. हा 7वा श्लोक समाप्त झाला, 8वा प्रारंभ झाला. यदि दयार्द्रमना न सदांबिके कथमहम, कशा प्रकारे मी विहितश्च बनवलं, उत्पन्न केलं तमोगुण, आणि कमलजश्च आणि कमळातून उत्पन्न झालेल्या ब्रह्माला रजोगुण संभवः, त्याला रजोगुण बनवलं. सुविहितः किमु सत्वगुणो हरिः, आणि विष्णूजींना तुम्ही सत्वगुणाचं का बनवलं, युक्त का केलं. इति सिद्धम रजगुण ब्रह्मा सद्गुण विष्णू तमगुण शिवजी. आता आपण येऊ त्या पवित्र सद्ग्रंथ आपल्या श्रीमद भगवद्गीतेच्या आणि श्लोक नंबर 2 15व्या अध्यायाचा 2. अध्याय नंबर 15चा मंत्र नंबर 1 तर आपण वाचला की वरती मूळ खाली शाखा असा हा संसार रूपी पिंपळाचा अविनाशी वृक्ष सांगितलाय. आणि छंदांसी यस्य पर्णानी, त्याचे सगळे भाग पान आदी भाग आहेत. यह तमवेद, जो त्याला जाणतो स वेदवित, हे सगळं आपण वाचलंय. आदिपुरुष परमेश्वर तर समजा त्याचं मूळ आहे परमाक्षर ब्रह्म, आणि अध म्हणजे खाली, हा चुकीचा अनुवाद आहे. आता हे संसार रूपी पिंपळाच्या वृक्ष ज्याला अविनाशी म्हणतात, वेद ज्याची पानं म्हटली आहेत. आता जो याला जाणतो मुळापासून खालपर्यंत सवेदवित, तो तत्वदर्शी संत आहे, वेदांचे तत्व जाणणारा. आता दुसऱ्यामध्ये म्हटलंय की त्या संसार वृक्षाची 3 गुणरूप रजगुण ब्रह्मा सद्गुण विष्णू तमगुण शिवजी, त्या विषय वासनारूपी शाखा समजा,
आणि त्या खाली आणि वर पसरल्या आहेत, सर्वत्र नव्हे. हे मनुष्य लोकात कर्मानुसारही आपल्याला सुनियोजित ठेवतात. जसं ज्याचं कर्म आहे तसंच देत राहतात. हे इथं आहे. आपल्याला बांधून ठेवतात, बांधणारे असतात आणि खाली आणि वर पसरल्या आहेत, सर्व लोकात नव्हे. आता तिसऱ्यात म्हटलं आहे, या संसाराचे स्वरूप जसं सांगितलं आहे तसं या विचार काळात नाही प्राप्त होत. गीता ज्ञानदाता म्हणतो की जे मी तुला आता गीतेचं ज्ञान तुझ्या माझ्या विचार काळात डिस्कशनमध्ये, गीतेच्या ज्ञानाच्या चर्चेत या संसाररूपी वृक्षाचे जसे स्वरूप सांगितले आहे तसं या विचार काळात म्हणजे तुझ्या आणि माझ्या गीतेबाबतच्या डिस्कशनमध्ये मी नाही सांगू शकत, कारण याचे या विचार काळात नाही मिळत. कारण ना याचा आधी आहे आणि ना याचा अंत आहे, की मला याचं काही ज्ञान नाही. तथा न आता याची चांगल्या प्रकारे स्थिती आहे. म्हणून या सुविरूढ मूलम यांनी अनुवाद चुकीचा केलाय. अति दृढ मूळ असलेले हे ठीक आहे, इथं पुरेसे आहे. अति दृढ मूळ असलेले म्हणजे वर जे मूळ आहे ते तर आहे अमरस्थळ, अमरस्थान परमात्म्याचं. जसं वरचं जे मूळ समजा जिथून सर्व संसाराची उत्पत्ती झालेली आहे, जसं मुळातून झाड उगवतं, बनतं, रोप बनतं, तर ते आधी वरचे जे लोक आहेत, सतलोक, अलखलोक, अगम आणि अकेय लोक, ते तर सुविरूढ आहे म्हणजे दृढ आहे. ते तर अविनाशी स्थान आहे आणि तिथूनच बाकी संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्तार प्राप्त झालेला आहे. म्हणजे तिथूनच सर्वांची रचना झाली आहे. ते तर अविनाशी आहे. सुविरूढ मूलम, संसाररूपी वृक्षाचे जे मूळ आहे ती तर समजा दृढ आहे, अविनाशी आहे. हे पहा, वरती मूळ आणि खाली तिन्ही गुणरूपी शाखा. हा संसाररूपी वृक्ष आहे. तर ऊर्ध्व मूलम, वरचे जे मूळ आहे ते तर अविनाशी आहे. आता 15व्या अध्यायातील आपण आता 3रा श्लोक वाचत आहोत. सुविरूढ मूलम म्हणजे अतिदृढ मूळ असणारे वरील स्थान जे पक्के अविनाशी आहे. त्या संसाररूपी पिंपळ वृक्षाला दृढेन म्हणजे दृढ असंग शस्त्रेणचा अर्थ तत्वरूपी किंवा तत्वज्ञान रूपी शस्त्राद्वारा कापून यांनी वैराग्य रूप शस्त्र केलं आहे. याचं कारण की तत्वज्ञानाविषयी चाललं आहे. तत्वज्ञान रूपी शस्त्राने कापून अर्थात ते चांगल्या तऱ्हेने त्या तत्वदर्शी संताकडून तत्वज्ञान प्राप्त करून आणि याला चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्या पश्चात त्या परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे. हे पहा 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात. 3रा आपण वाचला. आता 4थ्यावर पुढे इथे याचा अनुवाद आहे 4थ्याचा. त्या पश्चात म्हणजे तत्वदर्शी संतांकडून प्राप्त ज्ञानाच्या आधारे, त्या तत्वज्ञानाच्या आधारे त्या पश्चात त्या परमपद परमेश्वराचा व्यवस्थित शोध घ्यायला हवा. ज्यात गेलेले साधक म्हणजे पुन्हा फिरून संसारात येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या पुरातन म्हणजे जुन्या संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्तार पावली आहे. म्हणजे ज्या परमात्म्याने सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे त्याच आदिपुरुष नारायणाला, परमअक्षर ब्रह्मला, सच्चिदानंद घनब्रह्मला मी शरण आहे. या प्रकारे दृढनिश्चय करून त्या परमेश्वराचे मनन आणि निधिध्यास करायला हवं. प्रपद्ये म्हणजे त्याची पूजा करायला हवी. आता श्रीमद भगवद्गीतेचा अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये स्पष्ट झालं की तत्वदर्शी संत कोण असेल जो हे विभाग सांगेल. संसाररूपी वृक्षाचे कोणकोणते भाग आहेत. मग सांगितलं त्या पश्चात परमेश्वराचा त्या परमपदाचा शोध घ्यायला हवा जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा फिरून संसारात कधीही येत नाहीत. त्यांचा जन्म आणि मृत्यूचा दीर्घ रोग नाश पावतो. आता पुण्यात्म्यांनो, प्रसंग चाललाय. इथे 3 परमात्मा, 3 पुरुष, 3 प्रभू मुख्यत्वे अध्यात्मज्ञानात असतात.
एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष, एक परम अक्षरपुरुष, ज्याला सच्चिदानंद घनब्रह्म म्हटलंय. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 तीन पुरुषांची माहिती भिन्न भिन्न आहे. त्याआधी थोडे आणखी संशय निवारण करूया आणि थोडंसं प्रमाण जाणून घेऊ. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29 गीता ज्ञानदात्याने म्हटलंय की जी व्यक्ती त्या तत्ब्रह्मशी परिचित आहे आणि सर्व अध्यात्म ज्ञानाशी परिचित आहे, सर्व कर्मांशी परिचित आहे, ती केवळ जरा आणि मरणातून सुटण्यासाठीच प्रयत्न करते, संसारातील आणखी कोणत्याही वस्तूची इच्छा नाही ठेवत. हे 7व्या अध्यायातील 29व्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने सांगितलं. आणि 30वा श्लोक आहे 7व्या अध्यायात. मग 8व्या अध्यायातील प्रथम मंत्रात श्लोकात गीता ज्ञानदात्यास अर्जुनाने विचारलं की किम तद्ब्रह्म, ते तत्वब्रह्म काय आहे आणि ते अध्यात्मज्ञान काय आहे, ते कर्म काय आहे, ते तत्वब्रह्म काय याची माहिती मला द्या की जे जाणल्यानंतर साधक येथील कुठल्या वस्तूची डिमांड करत नाही. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने त्याचं उत्तर दिलंय की ते परमक्षर ब्रह्म आहे. म्हणजे गीता ज्ञानदात्यापेक्षा कुणी अन्य समर्थ शक्ती आहे, तो सुप्रीम गॉड आहे, तो परमक्षर ब्रह्म आहे. आता प्रमाण पहा, हे पहा अध्याय नंबर 7 आणि इथे 29वा श्लोक आहे. इथे संस्कृत आहे. जरा मरण मोक्षाय, जरा म्हणजे म्हातारपण, वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यू, मोक्षाय म्हणजे मोक्षार्थ, मोक्षासाठी, जरा आणि मरणातून सुटण्यासाठी, माम आश्रित्य, माझ्या या ज्ञानाचा आश्रय घेऊन, की तत्वदर्शी संताचा शोध घे, ते सांगतील, त्यांचा आश्रय घेऊन, यतंतिह, जे प्रयत्न करतात, जरा माझ्या त्या ज्ञानाचा आधार घेऊन तत्वदर्शी संत शोधून प्रयत्न करतात. कशासाठी? जरा आणि मरणापासून सुटण्याचा. ते ब्रह्मतत्विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्मच अखिलम. ह्याचा अनुवाद बघा. गीता ज्ञानदाता म्हणतात जे मला शरण येऊन, जरा म्हणजे वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यूतून सुटण्यासाठी प्रयत्न करतात, यत्न करतात, ते पुरुष तत्ब्रह्म, त्या ब्रह्मला, तत् ब्रह्मला संपूर्ण अध्यात्मास तथा संपूर्ण कर्मास जाणतात. अध्याय नंबर 7च्या 30 हे सांगितलं आहे की जे मला जाणतात या सर्व रूपात ते मलाच जाणतात, पुढे काही जाणत नाहीत. आता याबरोबरच हे 8वे अथ अष्टमो अध्याय, याच्या प्रथम मंत्रात अर्जुनाने विचारलं किम तद्ब्रह्म. अर्जुन उवाच किम तद्ब्रह्म, तुम्ही या ज्या तत् ब्रह्म, त्या ब्रह्मला संपूर्ण अध्यात्मास तथा संपूर्ण कर्मास जाणतात. तर इथे विचारलं आहे 8व्या अध्यायातील प्रथम मंत्रात किम तद्ब्रह्म आणि किम अध्यात्मम आणि किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतच किम प्रोक्तम अधिदैवम किम उच्यते. ते ब्रह्म काय आहे, हे पुरुषोत्तम ते ब्रह्म काय आहे. तर गीता ज्ञानदात्याने आता याच गीता अध्याय नंबर 8च्या आणि श्लोक नंबर 3 म्हटलंय ते परमक्षर ब्रह्म आहेत. ते परमक्षर ब्रह्म आहे जे गीता ज्ञानदात्यापेक्षा अन्य आणि समर्थ आहे. आता आपण समजून घेणार आहोत गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 जे अगदी सहज समजून येईल. क्षरपुरुष हे ज्योत निरंजन आहे. गीता ज्ञानदाता श्रीकृष्णात प्रवेश करून सांगतो. आणि अक्षर पुरुष आहे या 7 शंख ब्रह्मांडाचा स्वामी, जो संसार रूपी वृक्षाचं खोड समजा. आणि मूळ जे आहे ते परम अक्षर ब्रह्म आहे.
आता बघा गीता अध्याय नंबर 15 तील श्लोक नंबर 16 आणि 17 हे पहा. याच्या खाली आहे 16वा इथे श्लोक आहे. द्वौ इमौ पुरुषौ लोके क्षरः क्षरः च अक्षरः एव च. या लोकात द्वौ म्हणजे दोन, पुरुषौ म्हणजे परमात्मा वेल नोन आहेत. कोण? क्षरपुरुष म्हणा, अक्षरपुरुष म्हणा. या पुरुषाला आपण इथे दोन ठिकाणी वापरू शकतो, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. आणि याच्या अंतर्गत जितके प्राणी आहेत ते तर नाशवंत आहेत. जीवात्मा कुणाचा मरत नाही, हे तर सगळ्यांचं, गाढवाचंही नाही मरत. इथला अनुवाद पहा. या संसारात नाशवंत आणि अविनाशी सुद्धा हे दोन प्रकारचे पुरुष म्हणजे परमात्मा प्रभू आहे. एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष. आणि संपूर्ण प्राण्यांचे शरीर नाशवंत आहे. जीवात्मा सर्वांचा अविनाशी आहे, गाढव कुत्र्याचा आहे. आता 17 काय आहे की उत्तम पुरुष तू अन्यहा. या दोन्हींपेक्षा, या क्षर आणि अक्षरापेक्षा, या दोन पुरुषांपेक्षा अन्य आहे. उत्तम पुरुष तू अन्यहा. आणि परमात्मा इति हृदार्था, ज्याला परमात्मा म्हटलं जातं. यह लोकत्रयम आविष्य विभर्ती, जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो. अव्यय ईश्वर, तो वास्तवात अविनाशी परमात्मा आहे. उत्तम पुरुष म्हणजे श्रेष्ठ प्रभू तर कोणी अन्य आहे. या दोन्हींपेक्षा 16व्या श्लोकातल्यापेक्षा अन्य आहे, वेगळाच आहे. तिन्ही लोकात प्रवेश करून हा संसाररूपी वृक्ष, हे सर्व पूर्ण संसाररूपी वृक्षाला म्हणजे मुळापासूनच आहार प्राप्त होतो. म्हणजे त्या परमात्म्याने सर्वांचं धारण पोषण होत आहे. तो सर्वांचा परमात्मा आहे, सर्वांचा दाता आहे. आता इथे पुन्हा पहा. उत्तम पुरुष तू अन्यच आहे. तो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो. तो अविनाशी परमेश्वर परमात्मा या प्रकारचा सांगितला आहे. आता हे विचलित करेल तुम्हाला हे तत्वज्ञानविहीन. हे 15व्या अध्यायातील 18व्या श्लोकात. आता पुण्यात्म्यांनो, हे तत्वज्ञान आहे आणि हे तत्वज्ञानहीन प्राणी तुम्हाला इथे अडवतील की गीता ज्ञानदात्याने 15व्या अध्यायातील 18व्या श्लोकात सांगितलं की तो उत्तम पुरुष मीच आहे. नाही, इथे तर याने असं सांगितलं की माझ्या अंतर्गत जितके प्राणी आहेत त्यापेक्षा मी उत्तम आहे. म्हणून लोकवेदांच्या आधारे म्हणजे दंतकथांच्या आधारे मी पुरुषोत्तम प्रसिद्ध आहे. पण त्याने स्पष्ट केलं आहे 15व्या अध्यायातील 17व्या श्लोकात की तो तर कुणी अन्य आहे. त्याबाबत तर तत्वदर्शी संत सांगतील. बस एवढीच गोष्ट आहे. हे पहा, याचा इथं अनुवाद आहे. गीताध्याय नंबर 15 आणि श्लोक नंबर 18. कारण की मी, याचा अर्थ आहे यस्मात् क्षरम अतीतः अहम अक्षरात अपि च उत्तम उत्तमः अतः अस्मि लोके वेदे. लोके वेदे म्हणजे लोकवेदात दंतकथांच्या आधारे मी पुरुषोत्तम प्रथितः म्हणजे प्रसिद्ध आहे. कारण की मी नाशवंत जड क्षेत्राहून तर सर्वतः अतीत आहे आणि अविनाशी जीव आत्म्याहून सुद्धा उत्तम आहे. म्हणून लोक आणि वेदातही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. आता इथं काय सांगितलं आहे, जर हे याबरोबर आणखी श्लोक तुम्हाला ऐकवले नसते तर इथे तुमची बुद्धी सेट झाली नसती. हा म्हणतो की माझ्या अंतर्गत जितकेही प्राणी येतात, कारण की हा केवळ 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे आणि याला क्षरपुरुषही म्हणतात. तर हा म्हणतो माझ्या अंतर्गत जितके प्राणी आहेत ते भले नाशवंत जडवर्ग असो वा भले अविनाशी जीवात्मा असो, त्याहून मी उत्तम आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून या दंतकथेच्या आधारे, लोकवेदाच्या आधारे मी पुरुषोत्तम प्रसिद्ध होत आहे. वास्तवात पुरुषोत्तम तर त्याने सांगितलं कोणी अन्यच आहे. आणि मग 8व्या अध्यायाच्या श्लोक नंबर 1च्या उत्तरादाखल 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने स्पष्टच केलंय की तो परमाक्षर ब्रह्म आहे. तो परमाक्षर ब्रह्म आहे.
आता पुण्यात्म्यांनो, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5 आणि 7 मध्ये गीता ज्ञानदाता आपल्याविषयी म्हणतो की अर्जुना, तू सर्व भावाने सर्व समयी माझं स्मरण कर, माझ्यात भाव असणारा बन आणि युद्धही कर, मलाच प्राप्त होशील. अब जा आसा ता वासा होई, मन कर्म वचन सुमरियो सोई. आता 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 मध्ये गीता ज्ञानदाता या 3 श्लोकात स्वतःहून अन्य त्या परमक्षर ब्रह्मला शरण जायला सांगतात की त्याची भक्ती केलीस तर त्याला प्राप्त होशील. आणि आपल्याविषयी 2ऱ्या अध्यायातील 12व्या श्लोकात, 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9व्या श्लोकात, 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणतो, अर्जुना, तुझे नि माझे खूप जन्म झाले, तू जाणत नाहीस, मी जाणतो. यातून सिद्ध झालं की गीता ज्ञानदाता ही नाशवंत आहे आणि नाशवंताची भक्ती केल्याने स्थायी मोक्ष होऊ शकत नाही, जन्ममृत्यूचा रोग संपू शकत नाही. आता पुन्हा तुम्हाला हे दाखवतो. श्रीमद भगवद्गीता हीच ती गीता जी आहे. आता मी तुम्हाला दाखवतो पहिले गीतेच्या अध्याय 8चा श्लोक नंबर 13. यात म्हटलंय, गीता ज्ञानदाता म्हणतो, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण मा अनुस्मरण यः प्रयाति त्यजन देहम स याति परमाम गतिम. मां ब्रह्म, मज ब्रह्मचं केवळ हे ओम हे एक अक्षर आहे, नथिंग एल्स. माझं तर केवळ एक ओम अक्षर आहे. आणि याचं उच्चारण करून स्मरण करत असता य प्रयाती त्यजन देहम, जो शरीर सोडून जातो, अर्थात अंतिम समयापर्यंत त्याचं स्मरण करत देह त्यागतो, स याती परमाम गतिम, तो या ओम अक्षराच्या जपाने मिळणारी परमगती, तो या ओम जपाने मिळणाऱ्या परमगतीस प्राप्त होतो. सर्व प्राण्यांचे, हा तर इथून सुरू होतो. याचा अनुवाद 12 आणि 13चा एकत्र केला आहे त्यांनी. जो पुरुष ओम ओम या एक अक्षर रूप ब्रह्मला, याने जर अनुवाद चुकीचा करण्याचा ठेकाच घेतला होता. हे एका अक्षर नाही, एक अक्षर मज ब्रह्माचं एक अक्षर स्मरण करताना मज निर्गुण ब्रह्मचं चिंतन करीत शरीर त्यागून जातो, तो पुरुष परमगतीला प्राप्त होतो. आता हा इथे काय म्हणू इच्छितोय गीता ज्ञानदाता की माझं तर एक ओम अक्षर आहे आणि जो याचं स्मरण करताना शरीर सोडून जाईल, त्या ओमने मिळणारी परमगती ती काय आहे? ते ब्रह्मलोक आहे. आणि ब्रह्मलोकात गेलेले प्राणीही पुनरावर्ती आहेत. गीतेच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये हे स्पष्ट केलंय बघा. हा 16वा श्लोक आहे हा. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंत सर्व लोक पुनरावर्ती आहेत. पुनरावर्ती आहे. हा स्टार इथे देऊन त्यांनी ही कन्सेप्ट क्लिअर केली आहे. अर्थात ज्यांना प्राप्त होऊन मागे संसारात यावं लागेल असे म्हणून पुनरावर्ती म्हटलं आहे. म्हणजे ब्रह्मलोकात गेलेले प्राणीही पुन्हा परतून येतात. आता इथे थोडं आणखी दाखवतो. पुण्यात्म्यांनो, आपण पोटासाठी, निर्वाहासाठी 15-16 वर्ष शिकतो आणि काय मिळतं? 2 दांबड्या. आणि जर भगवान प्रसन्न झाला तर सर्व काही देईल आपल्याला. या आत्मकल्याणाच्या चॅप्टरला आपण क्लोज करून तर ठेवलाय. आणि कोणी स्टार्ट केलं तर हे अज्ञानी जागोजागी बसलेत ठग. यांना कख माहिती नाही, मूर्ख बनवून ठेवले सर्व विश्वाला. तर दासाची इच्छा आहे की आपण स्वतः समजला तर आपली जडता हटेल आणि तेव्हा आपण यापासून दूर हटून नकलींपासून. यांनी सत्यानाश केला आपल्या आजापंजांचा आणि सर्वांना भूत बनवलं. कुणी गाढव कुत्र्याच्या योनीत गेले, काळाच्या मुखी देऊन टाकलं. तर हे तत्वज्ञान तुम्ही स्वतः समजून घ्या आणि मग बघा काय गोष्ट आहे. सद्ग्रंथ आपल्या जवळ आहेत. आपण एज्युकेटेड आहोत. यांना काही शिंग फुटली होती की ते वाचतायत आणि चुकीचं सांगतायत आपल्याला आणि आम्ही यांना विद्वान समजलो होतो. तर हे समजून घ्यायलाही थोडा वेळ हवा. आता जसं देवी भागवतात
देवी पुराणात देवीजी त्या हिमालय राजाला ज्ञान देत आहेत आणि त्याला सांगते की तू सर्व पूजा सोडून दे, माझी पूजाही करू नकोस जर तुला आत्मकल्याण हवंय. आणि जितकं तिला ज्ञान होतं की कसं आत्मकल्याण ही किती मानत होती, तर म्हणाली की त्या ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे आणि त्याचा जप कर तुझं कल्याण होईल आणि तो जो ब्रह्मलोकात राहतो तिथे जाशील. बघा, हे आहे बघा देवी भागवत. हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. संक्षिप्त देवी भागवत व देवी पुराण. संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिमनलाल गोस्वामी. प्रकाशक एवं मुद्रक गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाताचं संस्थान. आपण जास्त न वाचता कामाचं वाचूया. 562 पृष्ठावर घेऊन जातो तुम्हाला. 7वा स्कंद, संक्षिप्त देवी भागवत, 562 पृष्ठावर. इथे देवीच्या द्वारा हिमालयास ज्ञानोपदेश, ब्रह्मस्वरूपाचं वर्णन. देवीजी सांगू लागल्या. आधी देवी स्वतःविषयी सांगते, मग म्हणते की त्या ब्रह्मचं काय स्वरूप आहे ते सांगितलं जात आहे, जे प्रकाशरूप, सर्वांच्या अत्यंत समीप स्थित, हृदयरूप गुहेत स्थित असल्याकारणानं गुहाचर नावानं प्रसिद्ध आणि महान पद अर्थात परमप्राप्य आहे. ते आहे हे परमसत्य. आता थोडंसं वाचूया. अमृत अविनाशी तत्व आहे सौम्य, त्या वेधण्यायोग्य लक्ष्याचा तू वेध घे, मन लावून त्या तन्मय होऊन जा. हे बघा, त्या एकमात्र परमात्म्यास जाण, दुसऱ्या सर्व गोष्टी सोडून द्या. म्हणजे सर्वांची पूजा, इव्हन स्वतःची पूजाही सोडून द्यायला सांगत आहे देवीजी. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव प्राध्यापक सचिन रमेश साळवे. आपण कुठून आलात? सर, मी महाराष्ट्र औरंगाबाद इथून आलेलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? सर, मी व्यवसायाने कॉलेज टीचर म्हणजे सिनियर कॉलेजला प्रोफेसर आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 28 ऑक्टोबर 2015 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी व माझा परिवार जी पारंपरिक भक्ती होती त्याच्यासोबतच मुख्यत्वे करून आमच्या घराचं जे कुलदैवत होतं सकलाती बाबा अंबडला आहे त्यांची भक्ती करायचो. आणि मी स्वतः वैयक्तिकपणे साईबाबांना जास्त मानायचो आणि साईंची भक्ती मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. शिर्डीला पायी गेलेलो आहे, गुरुवारचा उपवास पकडत होतो. त्याच्यासोबतच घरामध्ये एक यंत्र आणलं होतं, त्याच्यामध्ये महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र, नंतर श्री महालक्ष्मीचा मंत्र आणि त्याच्यासोबतच एक महत्त्वाचं म्हणजे श्री कुमार स्वामी असे एक संत होते, त्यांच्याकडूनही गुरुदीक्षा घेतली. आणि मध्ये एक महाबगलामुखी मंत्र, ते 10 महाविद्यांपैकी एक मंत्र आहेत, तर महाबगलामुखी मंत्रसुद्धा मी करत होतो. पण मुख्यत्वे माझी श्रद्धा ही साईविषयी जास्त राहिलेली आहे. सर, मला असं विचारायचं आहे की अगदी तुम्ही सुरुवातीपासूनच भक्तिमार्गात होतात आणि शिर्डीचे साईबाबा यांना तुम्ही इष्ट मानत होतात आणि त्यांची उपासनासुद्धा करत होतात. त्याचप्रमाणे गायत्री मंत्र आणि असे बरेचसे मंत्र आपण इतर साधुसंतांकडून घेतले होते. तर मला हे विचारायचं आहे की हे सगळं करत असताना आपल्याला असं का वाटलं की आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे वळावं आणि संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे याची माहिती आपल्याला कशी कळाली आणि तुम्ही त्यांच्या सान्निध्यात कसे आलात? माझ्या विवाहानंतर म्हणजे ज्या वेळेस माझी नोकरी लागली त्याच वेळेस माझा विवाहही झाला होता. त्या विवाहापश्चात मला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष झाले आणि 2-3 वर्षानंतर मला लक्षात आलं माझ्या पत्नीला महावारीचा प्रॉब्लेम होता, मला संतान होत नव्हती आणि त्याच्यामुळं प्रचंड लोक नाव ठेवत होते आणि मी एवढी साई भक्ती करूनही काही फरक पडत नव्हता याचं मला शल्य वाटू लागलं. आणि त्यानंतर मी आमच्या घरच्या लोकांसोबत, पत्नीसोबत शिर्डीला वेगवेगळ्या देवी देवतांना, जसं आमचा सकलाती बाबा होता कुलदैवत, त्यांना नवस केले आणि
नवस करूनही जेव्हा 2-4 वर्षामध्ये काहीच झालं नाही, त्यामुळे मग वेगवेगळे दवाखाने केले. औरंगाबाद जिल्ह्यामधील आणि औरंगाबाद शहरातील नामांकित हॉस्पिटल जसं जिल्हा हॉस्पिटल आहे, बागडी हॉस्पिटल आहे, शेवाळे हॉस्पिटल आहे, अशा नामांकित हॉस्पिटलमध्ये आधुनिक उपचार पद्धती घेतल्या आणि पत्नीचा इलाज म्हणजे उपचार चालू केले. त्याच्यानंतरही काही झालं नाही. नंतर अनेक लोकांनी टोणे टोटके सांगितले. आमच्या औरंगाबाद शहराजवळच एक कन्नड ठिकाण आहे, तिथे जाऊन कुठेतरी धबधब्याखाली आंघोळ करा एकाने सांगितलं, तिथे केले. हाताच्या घोट्याने असे दगड उचला म्हणून सांगितलं, ते करून बघितलं, परंतु काहीही इलाज होत नव्हता. मग असं करता करता काही लोकांनी आयुर्वेदिक उपचार सांगितले, तेही केले. काही लोक म्हटले की तुमच्यावर काही बाहेरी बाधा आहेत, काही अघोरी क्रिया केल्या असेल, त्याचेही उपचार केले. सर्व प्रकारचे दवाखाने, टोणी टोटके उपचार केले, पण काहीही फरक पडत नव्हता. आणि त्यामुळं लोक म्हणत होते की तुम्ही एवढी साईंची भक्ती करता, तुम्ही एवढे देवदेव करता, तुम्हाला का फरक पडत नाही आहे. आणि अशातच माझ्या भावाला दारूचं व्यसन होतं, वडील आजारी होत होते. आणि अशामध्येच मला एक सिद्ध गुरु भेटले. बुलढाणा अकोल्याचे श्री नाना म्हणून त्यांना आम्ही म्हणायचो, इंगले गुरुजी. इतके सिद्ध होते, अतिंद्रिय शक्ती प्राप्त होते. मग त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी अनेक बीज मंत्र दिले, अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या, अनेक माझ्या घरच्या प्रॉब्लेम्सविषयी त्यांनी भाकीत केलं आणि त्यांच्यावर माझी अनंत श्रद्धा जडली. त्यातच माझे वडील आजारी पडले आणि वडील आजारी पडल्यानंतर त्या गुरूंनी असं सांगितलं की सगळं होऊ शकतं, पण तुला मी धोका होऊ देणार नाही, म्हणजे तुझ्या वडिलांना मी मरू देणार नाही. माझ्या वडिलांना आजारी असल्यामुळे आनंद खूप त्रास झाला. मग शेवटी अनेक उपचार केले, दवाखान्यात अनेक ठिकाणी गेलो. आणि त्याच वेळेस माझ्या लग्नाला जवळजवळ 5-6 वर्ष झाले होते, संतान होत नव्हती. लोक, नातेवाईक, मित्र, आप्त परिवार सर्व लोक प्रचंड नावं ठेवत होते, संतान होत नव्हती. माझ्या भावालाही लग्न झालं होतं, तोही दारू पित होता, त्यालाही संतान नव्हती. घर पाडायला आले होते. त्यावेळेस मग आम्ही घर बांधायला सुरुवात करण्यासाठी घर पाडले. मोठी जागा होती, परंतु झालं काय की 4 खोल्या ठेवलं, सगळं पाडून ठेवलं, सगळं भग्न दिसत होतं, पण एकही कार्य पूर्ण होत नव्हतं. एक संतान होत नव्हती, वडील आजारी पडले होते, भाऊ दारू पित होता, नोकरीमध्ये अशांती होती. आणि ह्याच दरम्यानच्या काळात वडील नीट व्हावे म्हणून मी प्रचंड मोठ्या प्रमाणात दान धर्म करू लागलो. घरी जे 7 दिवसात साई पारायण राहायचं गुरुपोथीचं, ते मी 3 दिवसात करू लागलो. एवढं असूनसुद्धा मला स्वप्न आले 2-4 दिवस अगोदर, शंकराची पिंड पडलेली आहे, साईचा फोटो घरातून आपोआप पडलेला आहे. मग मी म्हटलं हे काय होणार. आणि मग मी नानांना म्हणजे माझ्या गुरूंना सांगितलं, काय म्हणे तुमच्या बाजूला कोणीतरी अघोरी शक्ती केली आहे, त्याचा परिणाम होत असेल, परंतु काही जरी झालं तर मी इतका सिद्ध महादेवाचा गुरु आहे की तुला काहीही होऊ देणार नाही. आणि माझा विश्वास होता, कारण की त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, ज्या नानांनी सांगितलं की तुझ्या वडिलांना मी काहीही होऊ देणार नाही आणि ह्या नानांमुळे, ह्या गुरुमुळे काहीच होणार नाही. आणि असं असलं तरी वडिलांचा हा दिवसेंदिवस वाढत असताना एक दिवस वडिलांचा मृत्यू झाला. आणि ज्या क्षणी मृत्यू झाला त्या क्षणी माझ्या हृदयातून एकदम जोरात कळ निघाली आणि मी साईंना दोष दिला. आणि त्या क्षणी माझी सर्व देवी देवता श्रद्धा याच्यावरचा विश्वास उडाला. म्हटलं जगात सत्य न्याय काही आहेच नाही. आपण आपल्या घरच्या लोकांनी, सर्व कुटुंबांनी एवढं सर्व पुण्यकर्म केलं, कोणाचं वाईट केलं नाही, तर मग हे असं का झालं. त्या सिद्ध गुरूंच्या इतक्या नादी लागलो, परंतु तिथेही माझी प्रचंड निराशा झाली आणि मला सत्यावरचा, ईश्वरावरचा विश्वास उडाला. त्या क्षणी मी सगळं सोडलं आणि सर्व भक्ती, सर्व मंत्र त्या दिवशी सोडलं. पण एक गोष्ट सांगण्याचं राहिली की ह्या अगोदर म्हणजे 2004मध्ये मी साईंना मानत असतानाच संत रामपालजी महाराज यांचं प्रवचन औरंगाबादला यसबी म्हणजे माझ्या घराच्या पाठीमागच्या ग्राउंडवर होतं. त्यावेळेस मी तिथे 3 दिवस जाऊन गुरुजींचा म्हणजे संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकला, बघितला आणि तो मला पटलाही. त्यावेळेस मी माझे काका होते, त्यांना नामदीक्षा घ्यायला लावली आणि मग तिथले जे लोक होते ते म्हणे इतकी चांगली भक्ती आहे, सगळं आहे, पण मग तुम्ही पण नामदीक्षा घ्या. परंतु मला त्यांचे नियम म्हणजे सगळं पटलं, परंतु ते फार अवघड वाटलं, नियमही अवघड वाटले. आणि मी म्हटलं साई तर सबका मालिक आहे, साई म्हणजेच कबीर आहे, त्यामुळे मी साईंनाच कबीर मानलं. मात्र संत रामपालजी महाराजांची दीक्षा न घेता त्यावेळेस मी साईंना कबीर मानून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आणि हे सगळं करत असताना, पूजा करत असताना, पाठ करत असताना, देवीदेवतांची पूजा करत असताना ना पुत्र झाला. सर्व पूजापाठ केल्यानंही वडिलांचा मृत्यू झाल्यामुळं माझ्या सत्यावरचा, ईश्वराचा विश्वास उडून मी पुन्हा मला ते आठवलं की जेव्हा 2004मध्ये संत रामपालजी महाराज आले होते, त्या भक्तीची मला ओढ लागायला लागली. कारण त्यावेळेस संत रामपालजी महाराज आले होते, मी त्यांची दीक्षा तर घेतली नव्हती, परंतु त्यावेळेस एक परिभाषा प्रभू की आणि गहरी नजर गीता की हे 2 पुस्तक मी घेतले होते आणि माझ्या काकांनासुद्धा दीक्षा घ्यावयास लावली होती. तर त्यावेळेस मी ते पुस्तक थोडे वाचल्यानंतर मला बराच ज्ञान कळालं होतं, पण मी त्यावेळेस ते घेतलं नाही. मात्र 2012च्या वडील वारल्यानंतर
वडिलांच्या तिसऱ्या दिवसापासून संत रामपालजी महाराजांचं ज्ञान वाचून, पुस्तक वाचून मला पुन्हा त्यांच्याकडे जाण्याची ओढ निर्माण झाली. आणि मी माझ्या पत्नीला सांगितलं की मी जे 2004ला संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकला होता, ते पुस्तक आहे. टी व्हीवर एक चॅनलवर सत्संग बघायला लागलो आणि तिला पटवून दिलं. तिला सांगितलं की मला वाटतं विश्वामध्ये आता सगळं संपलेलं आहे आणि केवळ एक आशेचा किरण दिसतो आहे, तिथे आपण जाऊन बघू, तू ती त्या नामदीक्षा घे, मी त्याची माहिती काढतो. आणि त्यानुसार मी माहिती काढली. दिल्लीला गेलो, तिथून हिसारला गेलो आणि माझ्या पत्नीला नामदीक्षा घ्यावयास लावली. तिला ते पटवून दिलं. मात्र घरचे लोक म्हणत होते की आता तुझ्या पत्नीला जर काही फायदा झाला तर तू नामदीक्षा घे ना. तर मी तसं ठरूनच गेलो होतो आणि अशा पद्धतीने मी घरी आलो. मात्र तेव्हा नामदीक्षा घेतली नाही. असं करत करत 2 वर्ष झाले, तरी पत्नीला फरक पडत नव्हता. परंतु मग 2 वर्षानंतर अनेक लोकांनी सांगितलं की तुम्हीही नामदीक्षा घ्या. मग मी शेवटी संघाचं ऐकून आणि मला फरक पडावा ह्या हेतूनं 28 ऑक्टोबर 2015 रोजी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा, गुरुदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की अगदी सुरुवातीपासूनच आपण भक्ती मार्गात होतात, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये आपण हताश झाला होतात, दुःखी झाला होतात, रोग, वेगवेगळे संकट आज तुम्ही त्यांना फेस करत होतात. घरामध्ये सुखशांती नव्हती, कलह होता, कष्ट होते, रोगराई होते, आजारपण होतं आणि त्यामध्ये आपलं लग्न होऊनसुद्धा आपल्याला संतान प्राप्ती होत नव्हती. म्हणून आपण दुःखी होतात, कष्टी होतात आणि ह्या ज्या संताकडे आपण जात होतात, ज्यांनी सांगितलं अमुक अमुक ठिकाणी जात, त्या ठिकाणी तुम्ही जात होतात, हा गुरु बदल, तो गुरु बदल, असं सगळं तुम्ही करून बघितलं. परंतु तुम्हाला कुठल्या प्रकारात त्या ठिकाणी समाधान लाभलं नाही आणि शेवटी तुम्ही संत रामपालजी महाराजांची भक्तीसुद्धा घेतली. तरीसुद्धा 2 वर्ष लोटले. तुमच्या भगतमतीने संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली, 2 वर्ष लोटले, तरीसुद्धा तुम्हाला संतान प्राप्ती झाली नव्हती आणि तुम्ही त्यावेळेस संत रामपालजी महाराजांच्या शरणात नव्हता. परंतु ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला आणि तुम्ही त्यांच्या शरणात आले, त्यानंतर खरंच आपल्याला त्यामधून काही फायदा झाला का, किंवा त्या संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला काही अनुभव किंवा काही लाभ आपल्याला प्राप्त झाला का? सर, मी माझ्या पत्नीच्या नामदीक्षेनंतर 2 वर्षानंतर जेव्हा नामदीक्षा घेतली तेव्हा अनेक वेगवेगळे अनेक लाभ झाले. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे काय, तर जेव्हा मी गुरुदीक्षा घेतली आणि त्या गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदरच मी गुरुजींचा म्हणजे आरती वगैरे करायचो, दंडवत घालायचो, पण त्यांनी फरक पडला नाही. आणि जेव्हा मी नामदीक्षा घेतली आणि मग तिथे सांगण्यात आलं की तुम्ही प्रार्थना वगैरे गुरुजींना लावा. मग मी प्रार्थना लावली तर तिथून आदेश आला म्हणजे गुरुजींचा, संत रामपालजी महाराजांचा, की तुम्ही ट्रीटमेंट चालू करा दवाखान्याची. तर मी पुन्हा ट्रीटमेंट चालू केली. जे नामदीक्षा अगोदर जे मोठे ट्रीटमेंट करून, आयुर्वेदिक करून, देवधर्म करून, जे सर्व उपाय करून, सिद्ध गुरु करून थकलो, त्याने काही होत नव्हते. तर अगदी 1-2 महिन्याच्या आतच माझ्या पत्नीला गर्भधारणा राहिली. तिचा जो महावारीचा प्रॉब्लेम होता तरीसुद्धा कुठेच त्याचा उपाय होत नसतानासुद्धा ती म्हणजे थोड्याशा ट्रीटमेंटने गर्भधारणा राहिली. लग्नाच्या 10 वर्षानंतर मला म्हणजे मुलाची गर्भधारणेची, बालाची शक्यता निर्माण झाली. अनेक ट्रीटमेंट करून थकलो होतो. मात्र ह्या वेळेस गुरुजींच्या, संत रामपालजी महाराजांच्या कृपेनं बाळ राहिलं. आता जेव्हा गर्भधारणा झाली त्यावेळेस 6व्या महिन्यात माझ्या मिसेसला प्रचंड ब्लिडिंग झाली आणि परत थोडी थांबली. मग रात्री 2ला ॲडमिट केलं. डॉक्टर म्हणे आता त्यांचं पाणी वगैरे काय ते कमी झालेलं आहे आणि आता शक्यता कमी आहे. तर मी परत थोडंसं घाबरलो नाही, विश्वास तर होता परमात्म्यावर. मग पुढचा महिना 7व्या महिन्यामध्ये तर आणखी पुन्हा ब्लिडिंग झाली. तिला ब्लिडिंग झाल्यामुळं रात्री परत 2 ते 3 वाजता आम्ही दवाखान्यात गेलो आणि मग मी घरामध्ये म्हणजे इतके म्हणजे रडारडी चालू झाली की आता संपलं सगळं, कारण की मागच्या महिन्यातही असं आणि ह्या महिन्यातही असं. म्हटलं आता मुलगा गेला. मग जेव्हा दवाखान्यात गेलो तेव्हा ते म्हणे त्यांनी ॲडमिट केलं आणि मुलगा व्यवस्थित म्हणजे बाळ व्यवस्थित आहे असं सांगितलं. आणि त्याच्या 15 दिवसानंतर म्हणजे 7व्या महिन्यातच म्हणजे मिसेसचं, माझ्या भगतमतीचं इमॅच्युअर बेबी म्हणता येईल त्याला, 7व्या महिन्यात सिझरिंग करून त्यांनी म्हणजे बाळाची डिलिव्हरी झाली. पण झालं काय भगतजी, म्हणजे सर त्याच्यामध्ये बाळाला जे आहे त्याचं वजन इतकं कमी होतं की तो वाचण्याची शक्यता कमी होती. तर त्याच्यामुळं त्यांनी ते काय कासेमध्ये असतं त्या कासेमध्ये ठेवलं. तेव्हा मी त्यांना डॉक्टरांना डिस्चार्ज देण्याविषयी विनंती केली. तेव्हा डॉक्टर म्हटले हो तुम्ही घेऊन जा, परंतु एक गोष्ट राहिलेली आहे, तुम्हाला क्लिअर करून सांगतो की बाळाचा डोळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, त्याच्या नसामध्ये प्रॉब्लेम आहे आणि तो 90% म्हणजे 90 म्हणण्यापेक्षा 99% अंधाला आहे, त्याचं ऑपरेशन करावं लागेल. तर मी प्रचंड घाबरलो आणि म्हटलं आता मुलगा इतका वाचतो की नाही वाचतो याची शाश्वती नव्हती ना, आता पुन्हा अंधाला. मग मी
कसंही त्या दिवशी त्याचा डिस्चार्ज करून घेतला. औरंगाबादमधल्या नामांकित 4 ते 5 डॉक्टरांचा म्हणजे अनासपुरे, सासवडे असे वेगवेगळे डोळ्यांचे नामांकित डॉक्टर आहे, त्यांचा ओपिनियन घेतलं काय आहे. तर खरंच तर त्याच्या डोळ्याचा इतका प्रॉब्लेम होता की त्याला लेझर ऑपरेशन सांगितलं. 2दा लेझर ऑपरेशन करावं लागेल आणि लेझर ऑपरेशन केल्यानंतरसुद्धा 5 ते 10% शक्यता आहे त्याची दृष्टी येण्याची. आणि ती दृष्टी ही केव्हा राहील की 6-7 वर्षाचा झाल्यावर, त्याला मोठं झाल्यावर भिंगाचा चष्मा लागेल आणि तीही सातत्य राहील की नाही याची शाश्वती सांगितली नाही. तेव्हा मी घरी आलो आणि 2-3 भगत लोकांसोबत चर्चा केली आणि मग वाटलं पुन्हा एकदा प्रार्थना लावावी आणि गुरुजींना प्रार्थना लावली. आणि दुसऱ्या गुरुजींचा आदेश आला की परमात्मा दया करेगा. आणि त्याच्यानंतर 2 दिवसानंतर जेव्हा पुन्हा बाळाला घेऊन दवाखान्यात गेलो त्याच डॉक्टरकडे, तर डॉक्टरांनी बघितलं आणि ते म्हणले अरे याच्या डोळ्यामध्ये तो नसांचा प्रॉब्लेम होता वाढला, तो कसा काय नीट झाला. तर म्हटलं मला काय माहिती. बाळ एकदम ठणठणीत झालं, त्याला काहीही प्रॉब्लेम नव्हता आणि आज तो 7 ते 8 वर्षाचा आहे. परमात्म्याने जो तो आंधळा होणार होता, ज्याचा त्याला दृष्टी नव्हती, त्याला आता एक थोडासा नंबरचा चष्मा लागला, ते त्याच्या आंधळेपण त्या थोड्याशा चष्म्यावर परमात्म्याने नेलं. हा परमात्म्याचा एक चमत्कारच होता की बाळ 10 वर्षानंतर झालं, सगळ्या लोकांच्या तोंडाला कुलूप लागलं आणि तो आज ठणठणीत आहे, व्यवस्थित आहे, सुंदर आहे, चांगला आहे, हुशार आहे, बुद्धिवान आहे. आणि त्याचं परमात्म्याने आणखी असं झालं की तो 1.5 वर्षाचा रांगत असताना तो वरच्या शिड्यावरून जो घरंगळत गेला, घरचे सांगत होते मला की तो अगदी 4थ्या 5व्या 6व्या शिडीपर्यंत गेला. तर तेव्हा घरचे लोक म्हटले आता तो गेला. आणि जेव्हा तो पडला आणि मग त्या घरच्या लोकांनी सांगितलं, जेव्हा आम्ही बघितलं तर आता तो पडतो तेव्हा त्याला खरचडतं, थोडं लागतं, रक्त निघतं. पण त्यावेळेस ना त्याला लागलं ना रक्त निघलं ना त्याला हाड मोडलं, जसं त्यांनी कशी कवचकुंडलं म्हणजे घातली होती असं वाटलं. म्हणजे तो एक मोठा चमत्कार झाला. आणखीन एक गोष्ट मी सांगू इच्छितो सर, की जसं अनेक प्रयत्नानंतर 10 वर्षानंतर मला संतान प्राप्ती झाली. वडिलांचा हाल होऊन मृत्यू झाला 2012ला. त्याच वेळेस वडिलांची जशी पुत्रप्राप्तीची इच्छा होती मला, तशी घराचीसुद्धा होती. परंतु घर मोठं होतं, नोकरीत प्रॉब्लेम होते, आर्थिक प्रॉब्लेम होते, घराच्या लिगॅलिटीजवरूनसुद्धा प्रॉब्लेम होते, कारण की घराच्या जागेमध्ये काकांचा हिस्सा होता. तर त्यामुळं मी घर बांधण्याचा प्रयत्न करू लागलो होतो. जवळपास 7 ते 8 बँकेमध्ये प्रोसेसिंग फीस, वेगवेगळी फीसच्या नावाखाली पैसे भरले. माझं सिबिल खराब होतं, लोन होत नव्हते. भक्तीवर विश्वास होता, गुरुजींवर पुन्हा एकदा प्रार्थना लावली आणि असं चालू असतानाच एक दिवस त्या सदरील बँकेतून म्हणजे मोठ्या नामांकित महाराष्ट्र बँकेतून फोन आला की सर तुमचं लोन मंजूर झालेलं आहे. त्या क्षणीच म्हणजे जे 7-8 वर्षांनी होत नव्हतं, जिथं सिबिल खराब होतं, जिथं अशक्य होतं माझ्या कागदपत्रांमध्ये लिगॅलिटीमध्ये म्हणजे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं सध्या त्या लेवलला, तर तिथं परमात्म्याच्या दयेने असा चमत्कार झाला आणि माझं लोन मंजूर झालं. आणि लोन झालं, मग ते लोन काही चालू पगार, काही मित्रांकडून पैसे आणि अशा पद्धतीने ते होत गेलं. घर हळूहळू बांधत गेलो आणि आज असा चमत्कार झाला सर, शहराच्या मध्यभागी सिटीमध्ये जिथं मी एखादा 1500 स्क्वेअर फूट बांधकाम करू शकत नव्हतो आणि आर्थिक स्थिती फार काही चांगली नसताना मात्र छोट्याशा लोनमध्ये मी सुरुवात केलेलं घर आज मध्यस्थिती म्हणजे मध्यवस्तीमध्ये जवळपास 11,500 स्क्वेअर फूट भव्य असं कबीर पॅलेस परमात्माच्या दयेने, मी तर माझं म्हणणार नाही ते घर, परमात्माच्या दयेने परमात्म्याचंच कबीर पॅलेस झालेला आहे. आणि तो एक मोठा चमत्कार माझ्या आयुष्यात झाला. मला झिरोमधून परमात्म्याने हिरो केलं. माझ्या आईलासुद्धा घरामध्ये बाथरूममध्ये एक दिवस म्हणजे घरात बाथरूममध्ये अशी पाय, मी झोपलो होतो, सकाळची वेळ होती, अशी पाय घसरून पडली की म्हणजे आई जोरात पडल्यामुळे बाहेर आवाज गेला, जोरात दगडाचा आवाज झाला. म्हणजे बहीण पत्नी अशी जोरात ओरडली आणि आईसुद्धा इतकं जोरात ओरडली. म्हटलं आता गेले, काहीतरी झालं म्हणजे गेलीच आता. तर जवळ जाऊन पाहतो होतं काय, मी म्हटलं झोपेतून उठता बरावलो, जय बंदी चोड म्हणत तिथं पळालो. तेव्हा बघतो तर काय, तर फरशी फुटली होती, दगडावर आई पडली डोक्यावर, ती फरशी फुटलेली आहे. आईला उचललं, रक्त थोडं रक्त निघालं. पण म्हटलं आता गेली का काय, पण मग आईला की 2 मिनटात ती बोलायला लागली, काहीच झालं नाही. तो आईला जीवनदान देणं, मुलाला जीवनदान देणं हा परमेश्वराचा, संत रामपालजी महाराजांचा मोठा चमत्कारच होता. आणि गाठीच्या रूपाने नंतर ती माझी गाठ कुठं गेली काय गेली माहिती नाही, परंतु 2013ची गाठ गेली, पण 2021मध्ये ती पुन्हा आली. मग पुन्हा आली तर पुन्हा डॉक्टर दाखवलं. डॉक्टर म्हणे आता तर त्याला सर्जरीशिवाय पर्याय नसल्यामुळं आता ती नीट होणार नाही. मग मी आता पुन्हा प्रार्थना लावली आणि पुन्हा प्रार्थना लावल्यानंतर ती गाठ आज सध्या इतकी बारीक झाली की सर्जरीची गरजच पडली नाही. आणि त्याची रिपोर्टसुद्धा आहे. मी सिग्मा हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, त्याचे रिपोर्ट CT स्कॅन माझ्याकडं आहे, उपलब्ध आहेत. तर अशा प्रकारे पदोपदी गुरुजींनी, परमात्म्याने आमच्यावर, घरावर, सगळ्यांवर कृपा केली. जसं माझ्या नोकरीमध्ये अनेक अडचणी, प्रमोशनमध्ये अडथळे आले, मी पैसे न देता माझे प्रमोशन झालं, ते केवळ परमात्म्याच्या दयेने. सुख समाधान परमात्म्याच्या, संत रामपालजी महाराजांच्या कृपेने तर झालंच, परंतु मला गॅरंटी आहे, मला विश्वास आहे की माझ्या कुटुंबाला आणि मला परमेश्वर, परमात्मा, पूर्णब्रह्म कबीर साहेब, संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने सतलोक पूर्ण मोक्ष भेटेल आणि माझ्या 101 पिढ्या पार होतील.
अतिशय थक्क करणारी गोष्ट आज तुम्ही या ठिकाणी सांगितली की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला पदोपदी लाभ झाले आणि मोठ्या मोठ्या संकटातून संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे आज आपण बाहेर आलात आणि आज सुखी आणि समृद्ध असं आयुष्य आपण आज जगत आहात. तर ह्या आपल्या लाभातून आपण आपल्यासारखे जे आपले सहकर्मचारी आहेत, त्याचप्रमाणे आपले आप्तेष्ट आहेत, नातलग आहे आणि जे समाज बांधव आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? माझ्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना आणि सगळ्या जगाला माझी हात जोडून प्रार्थना आहे की केवळ भक्ती करणं महत्त्वाचं नाही, केवळ चांगलं वागणं महत्त्वाचं नाही, तर पूर्ण संतांच्या भक्तीद्वारेच आपल्या जीवनाचं कल्याण होऊ शकतो, पूर्ण मोक्षाचा मार्ग मिळू शकतो. हे मला संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षेनंतर दर ठोकर खाऊन लक्षात आलं, शेवटी लक्षात आलं. त्यामुळे आपण सर्वांनी दुःख उपभोगण्यापेक्षा खऱ्या भक्तीचा मार्ग अवलंबावा. संत रामपालजी महाराज हे पूर्ण संत आहे हे समजण्यासाठी केवळ त्यांचे अनुभवच नाही, केवळ म्हणजे अंधश्रद्धा म्हणून नव्हे, तर शास्त्रसंगत भक्तीचं जे ज्ञान आहे, जे वेगवेगळ्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांच्या ट्रस्टतर्फे पूर्ण जगामध्ये पसरवलं जात आहे. जसं फेसबुकवर, यूट्यूबवर, सोशल मीडियाचे जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, जसं संत रामपालजी महाराज ॲप आहे, त्याच्यावर सर्व प्रकारचे ऑडिओ व्हिडिओ बुक आहेत. नंतर ज्ञानगंगा पुस्तक आहे, जिने की राह आहे, सद्ज्ञान नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संत रामपालजी महाराजांचे सत्संग आहे, व्हिडिओ आहेत, भक्तांचे अनुभव आहेत, जे सगळ्या लोकांनी अगोदर बघावं, अगोदर त्याचं विश्लेषण करावं आणि त्याच्यानंतर त्या भक्ती खरी आहे, खोटी आहे, लाभ आहे, त्याचा विवेकाने विचार करून या भक्तीचा लाभ घ्यावा. असं होऊ नये की फार उशीर झाल्यानंतर काय म्हणता येईल ते हातचं जाऊ नये. त्या नरकाच्या वाटेवर जाण्याच्या अगोदर संत रामपालजी महाराजांचं पूर्ण ज्ञान, पूर्ण दीक्षा घेऊन आपल्या मानवी जीवनाचं कल्याण करावं. सर, जसं तुम्ही आज आपल्या अनुभवातून स्वतः आपण सगळा अनुभव घेतला, वेगवेगळ्या प्रकारची आपण भक्ती साधना केली, त्यानंतर त्याची तुलना केली आणि आज आपण संत रामपालजी महाराजांचे अनुयायी म्हणून त्यांची भक्ती साधना करत आहात आणि ह्या भावनेतनं आपण समाजाला आज साथ घालत आहात की संत रामपालजी महाराज हे खरे सद्ज्ञानी आहेत आणि शास्त्रोक्त भक्ती सांगतात आणि त्याच्या भक्तीच्या जोरावरच साधकाला लाभ होतात, जसा तुम्हाला पण लाभ झालेला आहे. तर अशा कोणा व्यक्तीला तुमच्या ह्या गोष्टीवर जर आज विश्वास पटत असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? ह्या बाबतीत मी जसं आत्ताच सांगितलं की सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, यूट्यूब, फेसबुक, याच्यावर तर सोशल मीडियावर भरपूर माहिती आहेच, परंतु त्याच्यासोबत संत रामपालजी महाराजांचे टी व्हीवर विविध चॅनल्सवर वेगवेगळे खूप मोठ्या प्रमाणावर सत्संग चालतात आणि त्या सत्संगाच्या खाली एक नंबर फ्लॅश होतात बघा. त्या नंबरवर जर तुम्ही फोन केला तर तुम्हाला लगेच सांगण्यात येईल की पूर्ण भारतामध्ये जिथे जिथे संत रामपालजी महाराजांचे नामदीक्षा सेंटर आहे, तिथे जाऊन तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन आपल्या मानवी जीवनाचं कल्याण करून घेऊ शकता. सर, मला हे विचारायचं की संत रामपालजी महाराजांचं नामदान केंद्र आज जगभरात उपलब्ध आहेत आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची नामोपदेश किंवा गुरुमंत्र घेऊ शकतो, परंतु मला हे विचारायचं की ह्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात आणि आपणसुद्धा जेव्हा आपल्या सहकुटुंबासकट जी नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्यालासुद्धा किती खर्च आला होता? जेव्हा मी नामदीक्षा घेतली व माझ्या कुटुंबाने नामदीक्षा घेतली त्यावेळेसही आणि आताही जेव्हा नवीन लोकांना नामदीक्षा दिल्या जाते, संत रामपालजी महाराजांच्या नामदान सेंटरवर 1 रुपयाही खर्च न देता उलट त्या साधनी विधीची सामग्री, जपमंत्र काढ, अमृतजल वगैरे विविध पूजे जे साधनेचे साहित्य आहे ते फ्रीमध्ये दिले जाते आणि इथं कुठल्याही प्रकारचं फीस, पावती, पैसे घेतले जात नाही, कारण की शास्त्रशुद्ध भक्तीद्वारे पूर्ण विश्वाला पूर्ण ज्ञान देणं हे संत रामपालजी महाराजांचं मिशन आहे. धन्यवाद. नमस्कार सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला
सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.